निरोगी आणि तंदुरुस्त जन्माला येऊ दे। पहा, आपण जर एक चित्त एक लक्ष एक भगवान समोर ठेवून जर कार्य केला तर भगवंत आपल्याला तो फळ बरोबर देतो। मी ध्येयाने एक परमेश्वर असा समोर ठेवून मी भगवंताला विनंती करू लागली की भगवंता, पहा माझ्या जवाई अनेकामध्ये आहे आणि उद्या माझ्या जवाईंनी आम्हाला दोष दिले नाही पाहिजे भगवंता, आणि डॉक्टरने रिपोर्ट खरी ठरल्या पाहिजे। 9 महिने झाले आणि माझ्या मुलीला डिलिव्हरीसाठी भरती केला। मी भंडाऱ्याला इकडे कनाडमोला राहत होती, माझी मुलगी नागपूरला आहे। भरती करायच्या वेळेस माझ्या जवाईने मला फोन केला, मामीजी मी आज भरती करत आहो, तुम्ही या। मी म्हटलं ठीक आहे जावाई, मी येते सायंकाळपर्यंत। माझी पुतणी राहत होती तिथं नागपूरला। मी माझ्या पुतणीला फोन केला, बाई म्हटलं माझ्या येण्याला उशीर होईल, तोपर्यंत तू जातेस का? माझ्या पुतणीने हो म्हटलं आणि गेली। पहा, भगवंत खूपच दयाळू आहे, खूपच। आपण भगवंताचे उपकार कधीच विसरू शकत नाही। असे भगवंत आपल्याला, भगवंताची आपल्याला साथ असते, पण आपण बेईमान आहोत। आपल्याला जर सुख मिळाला तर आपण भगवंताला विसरून जातो। डिलिव्हरी झाली आणि सुंदरशी अशी मुलगी जन्माला आली, तेव्हा माझे जवाई, माझी पुतणी सांगत होती, मी उशिरा गेली होती डिलिव्हरी झाल्यानंतर, सांगत होती माझे जवाई त्या मुलीला पाहत होते, हात पाय नाक कोणतीच कमी नव्हती, इतकं सुंदरसं मूल जन्माला आलं होतं। मी गेल्यानंतर माझे जवाई मनाला बसले की मामीजी चांगली मुलगी झाली। मी म्हटलं भगवंत माझा काही कमजोर नाहीये जवाई, आमचा भगवंत असा आहे म्हटलं की तुम्ही जो भी मागाल तो मिळते। आणि खरंच सांगते, मी जो भी शब्द भगवंता समोर ठेवते तो माझा भगवंत खरंच पूर्ण करते। मी स्वप्न सुद्धा पाहिली नव्हती की मी एवढा समोर जाईल। माझा मुलगा, माझे पती ट्रक चालवतात, माझा मुलगा लाईनमॅन लागला मोठा। मी भगवंताला एक मागणी होती, भगवंता मला 2 मुलं आहेत, माझ्या कुटुंबात एक तरी मुलगा सरकारी ड्युटीवर लागला पाहिजे। ते पण भगवंताने माझी इच्छा पूर्ण केली। पण माणूस हा स्वार्थी आहे। आता असं वाटते की माझा दुसराही मुलगा लागेल भगवंता तर चांगला होईल, म्हणजे आपण खरोखरच स्वार्थी आहोत। आपल्यावर खूप काही असे दुःख येतात, भगवंत परीक्षा पाहतो, त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास कसं व्हायचं आहे ते आपल्यावर अवलंबून आहे। परिवाराचे, कुटुंबामध्ये पती पत्नी हे 2 चाक, बंडीचे 2 चाक असतात। एक चाक जर डगमगला तर बंडी व्यवस्थित चालत नाही। पण अशा काही गोष्टी असतात की पतीनं जर म्हटलं तर त्या काही गोष्टी विसरून जाव्या लागतात, आणि पत्नीनं म्हटलं तरच बंडी ही चालत असते। पहा, बोलणारे खूप आहेत, आपण तर नेहमी बोलत आहोत। माझ्या पतीला एवढी एक अंडे एवढी गाठ आली होती मानेला। माझे रिश्तेदार म्हणत होते, आम्ही बी घरी म्हणत होते, माझी मुलं वगैरे, माझ्या पुतण्या वगैरे, की तुम्ही डॉक्टरकडे जा आणि ते गाठ चेक करा। माझ्या पतीचा विश्वास होता भगवंतावर, माझे पती डगमगले नाही, मला काही होत नाही, माझा परमेश्वर आहे। ते एवढी मोठी गाठ त्याला असे नव्हतं पाहतायत माझ्या पतीला, आणि असं सुद्धा नव्हतं पाहतायत, तरी पण ते ट्रकवर जात होते, ट्रक चालवत होते। मी म्हटलं एवढी मोठी गाठ झाली, तुम्ही आरामही नाही करा, जातात नाही म्हणतात, मी जातो, फुटल तरी चालेल। माझे पती गेले, 2दा गाठ आली होती, दोन्हीदा फुटली आणि नॉर्मल गाठ आणि चांगली दुरुस्त झाली। म्हणून तुम्ही एक चित्त एक लक्ष एक भगवान समोर ठेवून, ध्येयाने एक परमेश्वर समोर ठेवून कार्य करा। तत्व शब्द नियमाचे काटेकोरपणे पालन करा, आपल्याला काटा सुद्धा गळणार नाही। आपल्या बाबांनी म्हटलं आहे की माझा सेवक हा गरीबही राहणार नाही आणि दुःखी कष्टी पण राहणार नाही, तो राहील तर आपल्या कर्माने राहील। आपण जर कर्म चांगले केलं तर आपल्याला फळ सुद्धा चांगला मिळते। जो चांगला करत असला त्याला लोक नाव मोठं ठेवतात, ठेवू द्या ना। मला पण खूप असे काही म्हणतात की बाई खूप 4 माणसांचा ते नमस्कार घेते, लाजत नाही, मी लाजत नाही, मी फक्त घाबरते माझ्या भगवंताला।
म्हणतात. म्हणलं कोण म्हणते का? तर म्हणतात काकू म्हणे तुम्ही भांडण केल्या घरा बाजूला होतं त्या म्हणतात. बाई म्हटलं मी वैदी नाही काय, माझ्या परमेश्वराला माहित आहे. मला जर कोणी काही म्हणत असतील मला त्याच्यासोबत काही करायचं नाही. माझा परमेश्वर आहे आणि मी आहे. मी कशी आहे ते माझ्या परमेश्वराला माहित आहे आणि मला माहित आहे. माझा स्वाभिमान कसा सांभाळायचा तो मला माहित आहे. कोणी काही म्हणत असेल तर मला त्याच्यासोबत काही करायचं नाही. आपण जर तत्वशब्द नियमाचे पालन काटेकोरपणे केला आणि मार्गाविषयी जर चांगले चालला तत्वशब्द नियमाच्या हिशोबाने तर काहीच आपल्याला कमी पडत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथं संपवते. माझ्या बोलण्यामध्ये जर चूक झाली असेल तर मी पहिले स्वयं भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते. तसेच महान त्यागी बाबा झुंझुजींना माफी मागते. वाराणसी कार्य केलं. सांगितलं की गावातील सेवक इतर लोक त्यांना वैदिक म्हणून म्हणत होते, परंतु जे लोक आपल्याला टीका टिप्पण्या करतात आपला परमेश्वर एवढा कमजोर नाही. त्या टीका टिप्पण्या करणाऱ्यांना त्या वैद म्हणणाऱ्यांना सुद्धा ह्या वैदिकीची म्हणजे ह्या मानव धर्माच्या शिकवणीची गरज पडल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर उदाहरण ताईंनी या ठिकाणी सांगितलं. दुसरं एक अनुभव घेतलं. महत्वाचा विषय अपेक्षा होती मुलगा कुठेतरी लागावा. एक लागल्यानंतर दुसरी अपेक्षा येते, तिसरी अपेक्षा येते. आपण स्वार्थी आहोत, परंतु आपली अपेक्षा पूर्ती झाल्याच्या नंतर आमचा युवा सेवक त्यांचे ध्येय साध्य झाल्याच्या नंतर कुठेतरी ह्या मानव धर्माच्या शिकवणीला विसरून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. आज नितांत गरज आहे युवा सेवकांनी ह्या मानव धर्माच्या शिकवणीचं पालन करण्याची आणि याच्याकडे लक्ष देण्याची, कारण की उद्याचं भवितव्य ह्या मार्गाचं युवा सेवकांवर आहे. धन्यवाद ताई. नाहीतर मग म्हणावं लागते की माझं म्हणतं अनुसारी नाशिवंत, माझं म्हणतं सारं नाशिवंत असं म्हणण्याची वेळ येते. आपण शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. धन्यवाद. सुंदरसा अनुभव या ठिकाणी ताईंनी व्यक्त केला. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाप्रसंगी मंडळाला आलेली देणगी पुढील प्रमाणे. रवींद्रजी गायधने साहेब मंडळाचे अध्यक्ष 500 रुपये, हरिभाऊजी गिरेपुंजे 100 रुपये, उमरावजी मस्के 100 रुपये, आदर्शजी दिवटे 100 रुपये, शिवशंकरजी सार्वे 100 रुपये, शशांकजी टिचकुले 100 रुपये, सुरेशजी कुंभरे 100 रुपये, हेमराजजी वलके 100 रुपये, बाळकृष्णजी चोपकर 200 रुपये, प्रकाशजी कावळे 100 रुपये, योगिताताई कावळे 100 रुपये, दत्तूजी जिचकार 100 रुपये. श्रीमाननीय नरेंद्रजी भोंडेकर साहेब हे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या सहकारीने डॉक्टर अश्विनीताई भोंडेकर यांना त्यांनी या कार्यक्रमाला पाठवलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी ताईंना विनंती करतो की कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवकांना आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे अशी मी भोंडेकर ताईंना विनंती करतोय. आता आपण एकतेने भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवत प्राप्तीकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज मौजा धारगाव या ठिकाणी सामूहिक हवन कार्य आणि चर्चा बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. आणि याच कार्यक्रमानिमित्त स्वयं भगवान बाबाजी हनुमान या चर्चा बैठकीनिमित्त स्वयं बाबा हनुमानजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच बाबा जोमदेवजी उपस्थित आहेत, यांनाही माझा प्रणाम. आणि आई वाराणसी आई उपस्थित आहेत, यांनाही माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आज इतक्या भव्य दिव्य आणि मोठ्या अशा व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री रवींद्रजी गायधने यांना माझा नमस्कार. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री किरणजी राऊत यांना माझा नमस्कार. तसेच कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय शेषरावजी शेंडे. तसेच सूत्रसंचालन करणारे माननीय महेंद्रजी चाचेरे, नरेंद्रजी चौधरी यांनाही माझा नमस्कार. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत माझे गुरुजन ॲडव्होकेट साठवणेजी, यांनाही माझा नमस्कार. त्याचप्रमाणे माननीय देवरामजी तुमसरे, माननीय नरेंद्रजी मेहर, माननीय फकीरचंदजी वैद्य यांनाही माझा नमस्कार. आणि उपस्थित सगळे सेवक सेविका बालगोबा तुम्हा सगळ्यांनाही माझा मनपूर्वक नमस्कार.
खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाला यायला मला खूप जास्त वेळ झाला, याबद्दल मी सगळ्यांची मनपूर्वक माफी मागते. आणि कार्यक्रमाला माननीय आमदार श्री नरेंद्रजी भोंडेकर साहेब हे येऊ शकले नाही, कारण त्यांची इलेक्शन ड्युटी लागली होती. आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना तातडीने बोलवून घेतलं तिथे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता इलेक्शन्स नगरपालिकेचे चालू आहेत, पुणे, मुंबई, औरंगाबाद सगळे महानगरपालिकेचे. तर त्यामुळे आमदार साहेबांना जावं लागलं आणि त्यांनी लगेच मला मग आता 1-1.5 तासाच्या आधी फोन केला की अश्विनी तुला जावं लागेल आणि लगेच निघून जा. खरोखर म्हणजे एवढा आनंद होतोय, इतका भव्य दिव्य इतका मोठा हा कार्यक्रम. या ठिकाणी सगळेच माननीय सेवक आणि सेविका इतक्या असंख्य अशा जनसागरामध्ये आपण इथे परिवर्तित झालो आहोत आणि उपस्थित झाले आहेत, याबद्दल मला खूप मनपूर्वक आनंद होतो आहे. या मार्गामध्ये आल्यानंतर आपण बघितलं आहे की व्यसनमुक्ती या ठिकाणी झालेली आहे. ॲज अ डॉक्टर म्हणून मी प्रत्येक वेळेला बघितलं की माझ्या कॅज्युअलिटीजमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कार्यरत असताना आकस्मिक विभाग म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये अनेक असे अल्कोहोलिक पेशंट्स, अल्कोहोलिक विड्रॉल सिंड्रोम झालेले ही पेशंट्स, ज्यांच्या सोनोग्राफीमध्ये आणि अनेकांच्या सोनोग्राफ्याही नसतात, असे क्रिटिकल गॅस्ट्रायटिस, अति म्हणजे सिव्हिअर सिरोसिस ऑफ लिव्हर आणि बरेचदा तर लिव्हर नंतर मग पॅनक्रियास पण खराब होणं, लिव्हर सोबतच असे अनेक आजार घेऊन ते अल्कोहोलिक पेशंट्स आपल्याकडे येतात. आणि लगेच त्यावेळेला आम्ही जरी थोडंफार ट्रीटमेंट करून त्यांना ते बरं वाटतं, पण मला असं वाटतं याच्याही पेक्षा एक महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले सगळेच व्यासपीठावर मोठे मोठे जोडे मार्गदर्शक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांच्या एका शब्दावर या ठिकाणची सगळी जी जनजागृती होते की जेव्हा मार्गामध्ये आल्यानंतर त्यांचा एक शब्द एवढा महत्त्वाचा असतो. आणि सेवक आणि सेविका या ठिकाणी जेव्हा मार्गामध्ये येतात आणि ती दारूबंदी किंवा व्यसनमुक्ती या ठिकाणी एका शब्दावर होते, तर मला असं वाटतं की एक आपण सेल्यूट करूया या ठिकाणी उपस्थित सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि मार्गदर्शकांना, कारण त्यांचा तो एक शब्द किती महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आमच्या सगळ्या डॉक्टरांपेक्षाही उंच असं स्थान या ठिकाणच्या सगळ्या मार्गदर्शकांना आज लाभलेलं आहे. म्हणून खूप खूप टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सगळ्या मार्गदर्शकांना या ठिकाणी. आणि जे मार्गदर्शकांचे ऐकत नाही आणि मग ते सगळे अल्कोहोलिक पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात, मग तेव्हा मला कुठेतरी असं वाटतं की अरे नाही, खरोखर माझा हा मार्ग खूप चांगला आहे. कारण या ठिकाणी मला कष्ट कमी करावे लागतात ना, कारण माझ्याकडे अल्कोहोलिक पेशंट्सच कमी येतात आणि मला औषध पण कमी लागतं, माझ्या दवाखान्याचं पण वाचतं. आणि त्यानंतर ही जनजागृती जेव्हा होते की संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा अनेक असे मिशन्स आणि नियोजनबद्ध जरी असेल, पण तरी सुद्धा एकही अशी यंत्रणा इतकी सुसज्ज नाही जी दारूबंदी व्यसनमुक्ती करू शकेल. ती फक्त आणि फक्त आपल्या या मार्गामध्ये आहे. परमात्मा एक या मार्गामध्ये आल्यानंतर सगळीच यंत्रणा ही पार मला असं वाटतं निस्तनाभूत होऊन जाते आणि आपल्या परमात्मा एक या मार्गामध्ये सगळेच आमचे अल्कोहोलिक पेशंट्स अगदी काय साधू संत म्हणून आणि सगळे कुटुंब इतकं सुंदर पद्धतीने चालवतात. खरोखर मला खूप आनंद आणि गौरवान्वित झाल्यासारखं वाटतं की या ठिकाणी मी सुद्धा परमात्मा एक सेविका या ठिकाणी आहे. साधारणपणे 20 वर्ष झालेत मला लग्नाला आणि या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये मी तुमच्या आपल्या लाडक्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी मंगळसूत्रामध्ये बांधील झाले आणि खरोखर मी नक्कीच म्हणते की माझी जन्मभूमी जरी नागपूर असेल, परंतु कर्मभूमी ही माझी भंडारा नगरी आहे. कारण या अगदी जीवाला जीव देणारे माझे सगळे सेवक सेविका मार्गदर्शक, त्यांचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर नेहमीच राहिलेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांनी जशी आमदार साहेबांना मदत केली, मला मदत केली, नक्कीच याबद्दल मला खूप आभार मानावंसं वाटतं की या ठिकाणी सगळे आज एवढ्या संख्येमध्ये उपस्थित आहोत. यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यामधील सगळे सेवक सेविका आणि बालगोपाल आणि मार्गदर्शक कार्यकर्ते, हे माझे आई वडील, भाऊ बहीण, तुम्ही सगळे एक परिवाराचं नातं या ठिकाणी आहे. मला मिळालेलं आहे की
या ठिकाणी नगर सेविका म्हणून, आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की भंडारा नगरी ही माझी कर्मभूमी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी ज्या पद्धतीने या ठिकाणी सेविका आहे आणि ज्या पद्धतीने आज एक डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करत असते, तर हे मला असं वाटतं एक देवाने मला, भगवंताने एक संधी दिलेली आहे की कुठेतरी तू अश्विनी बाहेर पड, की जसं तू फक्त परिवार सांभाळते पण तुला कुठेतरी ह्या समाजामध्ये जे काही ग्रासलेले आहेत पेशंट्स, यांना नक्कीच त्यांना आराम झाला पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं निर्माण होईल असा प्रयत्न तुला या ठिकाणी करायचा आहे. आणि या माझ्या भगवंताच्या म्हटल्याप्रमाणे मी नेहमीच माझ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला असो किंवा माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला असो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एक समाजसेवा करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला कधीच मी हा विषय किंवा विचारही करत नाही की आधी माझा खिसा भरला पाहिजे, कधीच नाही. अनेक योजना मी माझ्या दवाखान्यामध्ये आणलेल्या आहेत. त्या योजनांच्या मार्फत मी माझ्या समस्त रुग्णांना, कधी समोर तू रुग्ण होऊच नको, तू माझ्या समोर एक मैत्रिणीसारखी ये, तू माझ्या समोर एक भावासारखा ये, अशीच भावना मी नक्कीच प्रत्येक वेळेला निर्माण माझ्या मनामध्ये येत असते. ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ना, यांच्यासाठी मी छोटीशी कविता सादर करू इच्छिते की प्रेमाची आणि त्यागाची सुंदर दिव्य मूर्ती तू, कर्तबगारीने इतिहास रचला, देते सदैव स्फूर्ती तू, माया ममता तुझी सावली, जन्म देणारी आई तू, सुख दुःखात होशी सोबती, कधी बहीण तर कधी सखी तू, कधी सोशिक कधी कणखर, लेक सावित्रीची शोभे तू, तू पराक्रमाची कहाणी, प्राणपणाने लढणारी झाशीची रणरागिणी तू, जगी होई सन्मान तुझा, कार्यातून दिसतेस तू, घर स्वर्गाहून सुंदर ते, ज्या घरात हसतेस तू, ज्या घरात हसतेस तू. अशा या संपूर्ण मातृशक्तीला या ठिकाणी आपण वंदन करूया, कारण यांच्याच पोटी आपण जन्माला येतो. ती कधी आई असते, कधी सासू असते, कधी बहीण असते, कधी पत्नी असते. एक छोटस उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला देते, आणि सेम उदाहरण मी आता ते डॉक्टरांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामुळेच मला जरा थोडासा वेळ झाला या ठिकाणी यायला. काय असतं की कुठलाही पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तर त्याला नक्कीच पूर्ण ट्रीटमेंट देण्याच्या अगोदर प्रत्येक डॉक्टरांनी त्या पेशंट बरोबर आधी थोडं वार्तालाप करायला पाहिजे. आपण म्हणतो ना, इट इज इन द फॉर्म ऑफ इंटरॅक्शन्स विथ द पेशंट्स. आणि अर्धा आजार तर आमच्या बोलण्यानेच त्यांना आराम होऊन जातो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी माझ्याच घरी पाहते की समजा एखाद्या दिवस मी माझ्या हॉस्पिटलमध्ये खूप व्यस्त आहे किंवा माझ्या बिझनेसमध्ये खूप व्यस्त आहे आणि दिवसभर मला एकही मिनिट मी काढू शकले नाही माझ्या सासूबाईंशी बोलायला. त्या दिवशी त्यांची तब्येत खराब होते, खरंच खराब होते, आणि त्यांचे हातपाय दुखायला लागतात आणि मग त्यांची ऍसिडिटी वगैरे वाढते. मग मी ही गोष्ट नोटीस केली की मी म्हटलं की नाही, आता एकतर माझ्याकडे माझी माऊली, माझी आई तर जिवंत नाही, परंतु माझ्या सासूबाई म्हणजेच माझ्या आई आहेत. आणि मग दररोज अगदी निश्चय केला की मला माझ्या सासूबाईंशी अगदी बोलायचं म्हणजे वेळात वेळ काढून ना, म्हणजे मुलांना किंवा तुमच्या आमदार साहेबांना पण वेळ देत नाही, परंतु दररोज मी 1-1.5 तास माझ्या सासूबाईंशी बोलते, त्यांच्यासोबत थोडंसं बसून सिरियल पाहते आणि छान गोड बोलते आणि छान त्यांचं कौतुक करते. आणि खरोखर सांगते, त्यांचं त्या दिवशी म्हणजे 4-5 दिवस त्यांचं कधीच काही दुखत नाही, ना ऍसिडिटी, ना त्यांना पेन किलर लागतं, ना त्यांना कुठली स्ट्रॅन्टा किंवा कुठली ऍसिडिटीची गोळी लागत नाही. अशा आपल्या सगळ्यांच्याच परिवारामध्ये आपल्या आई, सासूबाई, आजी, आजोबा सगळ्यांकडेच आहेत. तर नक्कीच मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळेच सेवक आणि सेविका या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या आईंना वेळ द्या, आपल्या सासूबाईंना वेळ द्या, आपल्या पत्नींना वेळ द्या, आपल्या मुलाबाळांना वेळ द्या. मला माहिती आहे बरेचदा आपल्या घरी पत्नी स्वयंपाक करते ना, आणि मग नंतर आपण नोकरीवरनं घरी आलो ना की आपण जेवणही करत असताना आपण आपल्या मोबाईल्स मध्ये बिझी राहतो. आणि अरे मग तिथे पत्नीला वाटतं की माझ्या पतीने कुठेतरी म्हणायला पाहिजे की भाजी उत्कृष्ट बनली गो, किती सुंदर टेस्टी, अरे वा, मतलब उंगलियां चाटने का ऐसा लगता है बहुत सुंदर सब्जी बनाए. परंतु आपण मोबाईल
जातो ती वाट बघत असते की कधीतरी पतीने म्हणायला पाहिजे की हो सुंदर भाजी बनली. अरे आपण मोबाईल मध्ये व्यस्त असतो, मुलं बाळही मोबाईल मध्ये व्यस्त असतात आणि ती गुपचूप सगळ्यांची जेवण झाली की ती बाजूला सरून जाते. हे बरोबर आहे ना? सांगा बरं महिलांना. नाही, यांच्यासमोर कसं म्हणणार ना. पण मला असं वाटतं नक्कीच या ठिकाणी आपण कुटुंबामध्ये वावरत असताना आपल्या घरच्या सगळ्यांसोबत जेवण करत असताना म्हणा किंवा इतर वेळेस मोबाईल अगदी साईडला ठेवून देऊया आणि टीव्ही सुद्धा आपण बंद करून देऊया. आपण सगळ्यांनी संयुक्तपणे बसून आपण जेवण करूया, कारण हेच महत्वाचं आहे. तेव्हाच मला असं वाटतं आपल्या या पुढल्या पिढीला किती गरज आहे त्या सगळ्या या लहान बालगोपालांना कळायला पाहिजे. आपला भगवंत काय असतो, आजी आजोबा काय असतात, आई बाबा काय असतात आणि नाती काय असतात, हे नाती आपल्याला समजून घेण्यासाठी मला असं वाटतं नक्कीच चर्चा बैठकांचं जे आयोजन या आपल्या परमात्मा एक मार्गामध्ये केलं जातं. ह्या चर्चा बैठकांच्याच मार्फत नक्कीच मला असं वाटतं जे आपण सुसंस्कृत भारत देश म्हणतो तर ह्या संस्कारांचा पसार या ठिकाणी होतो. आपला भारत देश सुसंस्कृत होण्यासाठी नक्कीच हा मार्गही महत्वाचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण आपल्या मार्गाचा प्रसार करूया. कुटुंब नियोजनामध्ये ठेवूया. हे कुटुंबाचं सेपरेशन व्हायला नको, हे महत्वाचं आहे. लग्नानंतर सुद्धा प्रत्येक मुलांनी आई वडिलांना सांभाळायचं आहे, त्या पत्नीने आई वडिलांना सासू सासऱ्यांनाही सांभाळायचं आहे. कधीच ताटातूट होऊ नये. राम आणि लक्ष्मणासारखं नातं प्रत्येक भावांचं असायला पाहिजे, हे महत्वाचं. मोठ्या भावाचं लग्न झालं की लहान भावाला सोडून दिलं, हे अशी उदाहरणं कधीही आजपर्यंत यायला नको. शेजारच्या घरी जर एखादी मुलगी खूप अभ्यास करते आहे परंतु जर तिच्याकडे त्या कुटुंबाकडे जर पैसे कमी असेल तर मला असं वाटतं की सगळ्या सेवक सेविकांनी त्या ठिकाणी थोडीशी मदत करावी. अशी अनेक उदाहरण या ठिकाणी बघितलेली आहेत की आपल्याच मार्गातले हे लहान लहान मुलं मुली. माझ्या डोळ्यासमोरचे उदाहरण की ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून मोठे मोठे डॉक्टर या ठिकाणी झालेले आहेत. जरी त्यांच्या कुटुंबातील त्या सदस्यांची क्षमता नव्हती परंतु बाकी सेवक सेवकांनी त्यांना मदत केली. हे असे उदाहरण या ठिकाणी जिवंत आहेत. मला असं वाटतं नक्कीच या ठिकाणी जेही ग्रासलेले किंवा जर गरीबही आपले सेवक असतील त्यांना आपण मदत करूया. या ठिकाणी उपस्थित सगळ्या मातृशक्तीला पुन्हा एक विनंती करते की आपल्या या पोटच्या मुला मुलींना तुम्ही एक साक्षात शिवाजी बनवा. प्रत्येक मुलगी ही साक्षात आणि लक्ष्मीबाई तयार व्हायला पाहिजे, ही या ठिकाणी विनंती करते. कारण ह्या जगाची मागणी या ठिकाणी नक्कीच आहे आणि नक्कीच समोर काही वर्षामध्ये आपल्याला गौरवान्वित वाटेल की या व्यासपीठावर ही लहान लहान मुलं म्हणजे सायंटिस्ट, इंजिनियर, डॉक्टर, PhD आणि ॲस्ट्रॉनॉट होतील आणि त्यांचाही आपण नक्कीच मानसन्मान करू, ही इच्छा या ठिकाणी बाळगते. तुम्ही या सुंदर अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्हा सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. ताईंनी आपल्या मनोगतातून शेवकीन ताईंना खूप सुंदर मोलाचं असं मार्गदर्शन केलं. व्यसनाधीनतेकडे वळत असलेल्या शेवकांना सुद्धा सुंदरसं मार्गदर्शन केलं. आई वडिलांची सेवा करण्याच्या अनुषंगाने त्यांनी याविषयी विचार व्यक्त केले. याच्यावर एक संत कबीराचा दोहा आहे की जिंदा बाप कोई न पूजे मरे बाद पुजवाया. जिंदा बाप कोई न पूजे मरे बाद पुजवाया, मुठ्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया. अशी अवस्था आपल्या सेवक बांधवामध्ये येऊ नये म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, आपले वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांचा मान सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. असं सुंदरसं उदाहरण आणि अनुभव या ठिकाणी व्यक्त केलं. त्याबद्दल ताईचं पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद, अभिनंदन. यानंतर पुढील मार्गदर्शनासाठी मी आमंत्रित करतोय परमपूज्य परमात्मा एक सेवक शाखा साकोलीचे कार्याध्यक्ष श्रीमान्य निघारे साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवकांना मार्गदर्शन करावं. बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार जी. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक.
भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले आहे। या सेवक संमेलनात सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता सण शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू महांतेकी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। यांना सुद्धा माझे कोटी कोटी प्रणाम। बाबांच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्ती प्राप्ती करण्यासाठी महांतेकी बाबा जुमदेवजींना साथ देणारी त्यांची सहचारिणी आपल्या सर्वांची आई वाराणसी आई या ठिकाणी उपस्थित आहेत। यांना माझ्या कोटी कोटी प्रणाम। या सेवक संमेलनाचे अध्यक्ष महोदय तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रवींद्रजी गायधरी साहेब यांना माझे नमस्कार। या सेवक संमेलनाचे उद्घाटक आदरणीय सन्माननीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव किरणजी राऊत साहेब यांना माझे नमस्कार। तसेच या सेवक संमेलनामध्ये चर्चा बैठकीमध्ये महांतेकी बाबा जुमदेवजीचे स्वागत करणारे तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय कुंसरे साहेब यांना माझे नमस्कार। या चर्चा बैठकीमध्ये आदरणीय सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्री सरोजी शेंडे साहेब यांना माझे नमस्कार। या चर्चा बैठकीमध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव तथा माजी कोषाध्यक्ष माजी संचालक माजी पदाधिकारी तसेच या भंडारा शाखेचे अध्यक्ष महोदय तथा त्यांचे पदाधिकारी तसेच आमच्या साकोली शाखेचे सर्व पदाधिकारी आदरणीय सन्माननीय मार्गदर्शक मंडळी ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। पहा मानवाला मानवाशी मानवाप्रमाणे वागणे म्हणजे मानव धर्म। आता आपण या मानव धर्मात आहोत। मग आपण यापूर्वी काय होतो? मानव होतो की नव्हतो? यापूर्वी आपण मानव होतो पण मानवाचे कार्य करत नव्हतो। मानवाचे कार्य करत नव्हतो, एक दानवाचे कार्य करत होतो। कुठेतरी आपल्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नव्हतं, वाटेल तसं आपण वागण्याचा प्रयत्न करत होतो। सृष्टी निर्मात्याने काय केलं? तो गरीब आहे श्रीमंत आहे की तो अजून कुठला तरी व्यक्ती आहे, आपण त्याला जर उभारलं त्याची परिस्थिती काय होईल, तो कसा असेल, त्याची अवस्था काय होईल याकडे आपण लक्ष दिलं नाही। आपण आपल्या स्वार्थाकडे लक्ष दिलं आणि त्याला लुबाडण्याचे काम केलं। त्याच लुबाडण्यामुळे आपल्यावर दुःख आलं आणि या दुःखामुळेच आपण गंभीर परिस्थितीला आपण तोड घेत गेलो। कुणाला शारीरिक व्याधी झाली, कुणाला आर्थिक झाली, कुणी दारू पिऊ लागला, ज्याला वाटलं तसं तो शोक करू लागला। म्हणजे मानव राहिला नाही, एक दानव बनला। आणि मग जेव्हा दुःख आलं तेव्हा सयामेला आपण पडू लागलो, डॉक्टरकडे गेलो, हकीमाकडे गेलो, जो व्यक्ती सांगेल त्याच्याकडे आपण पळत गेलो, पण त्याचा काही पर्याय काही अर्थ झाला नाही। शेवटी अंतिम एक दार आपल्याला खुला मिळाला, जो परमात्मा आहे। आणि कुणाच्या तरी माध्यमातून सन्माननीय मार्गदर्शकांकडे आपण गेलो, मार्गदर्शकांना आपल्याला सांगितलं की आपल्याला या ठिकाणी यायचं आहे तर मरावं लागेल। आता मरावं लागेल म्हणजे कसं मरायचं? आपण सर्व मेलो त्यावेळेस, आपण मेले आहोत, कारण आपल्याला काही जमत नाही, फक्त आपल्याला कर्म करायचे आहेत। मार्गदर्शकांनी सांगितलं आहे की आपण
बाबाच्या आदेशाचे पालन करा, तत्वशब्द नियम वागा, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण कुटुंबात आणि शोकात कराच करा. तेव्हा आपण मार्गदर्शकांनी जे सांगितलं, ज्या दिवसाने आपण पहिल्या दिवशी गेलो त्यांनी जे सांगितलं, जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनामध्येच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपलं होकार दिलं आणि पहिल्या दिवशी आपण आपल्या घरी भगवंताची ज्योत लावली. त्या दिवसापासून आपल्याला त्या दुःखातून मुक्तता मिळावी लागली. पहिला अनुभव आपल्याला मिळाला. या अनुभवातूनच पुढे आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला तत्वशब्द नियम दिलं, सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण कुटुंबात आणि शोकात केलंच पाहिजे. नाही केलं तर काय होईल? दुःख दूर झालं, नवं झालं म्हणजे आपण कबर बनलो. कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ, कोण मार्गदर्शक? मार्गदर्शकाला विचारायचेच नाही, मार्गदर्शकाला विचारायचेच नाही, मला विचारा, असं होत नाही. मार्गदर्शक हा आपल्या प्रमुख मार्गदर्शक आहेत ते. कारण मंडळाने एवढे मोठे मार्गदर्शक बनवलेत. कशासाठी बनवलं? मंडळ तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून मार्गदर्शकांच्या माध्यमातून सेवकांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. म्हणून मंडळाने मार्गदर्शकाची स्थापना केली. मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे ऐकलं पाहिजे. कुटुंब चालवत असताना कुठेतरी आपल्याला आपण चुकतो. कशामुळे? कर्मामुळे चुकतो. माझे कर्म कसं, तुमचे कर्म कसं? बाबांनी या मार्गाला कर्मावर आधारित ठेवलाय. ज्याचे कर्म चांगलं त्याला फळ चांगलं, ज्याचे कर्म वाईट त्याचे फळ वाईट. जर आपण एखाद्याला सांगितलं, मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला वाटलं, तुम्हाला असं वागावं लागेल. एखाद्या मार्गदर्शकांना सांगितलं, असं वागावं लागेल. मग आपण संघटना बनवतो. पण कशासाठी? माझ्यासाठी. माझ्यामुळे तुमचे जीवन नुकसान होईल ना. मी सरळ मार्ग सांगेन, मी सरळ मार्ग नाही सांगेन. मी स्वार्थासाठी जो सरळ मार्ग आहे त्याला सोडून दुसरीकडे जायला सांगेन. आपण जर गेला तर काट्या गोड्यात तिथून घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो बाबांनी दिले सरळ मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. कुठलाही व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल, तू असं वाग तसं वाग, आपल्याला भगवंताने बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा वापर करायचा आहे. मला सांगणारा व्यक्ती सत्य सांगतो की असत्य सांगतोय, मला सांगणारा व्यक्ती आपल्या स्वार्थ सांगतोय की दुसऱ्याच्या स्वार्थ सांगतोय, हे ओळखलं पाहिजे. पण ती ओळखण्याची संमती आपल्याजवळ नाही आहे, पण करून घेण्याची पद्धत नाही आपल्याजवळ. कारण आपल्याला पद पाहिजे. पद कशासाठी? पदासाठी आपण मार मारतो. मला हा पद मिळाला पाहिजे, मला तो पद मिळाला पाहिजे. आणि मी शिकलो नाही अजूनही, मला कुठेतरी शिकायचं आहे. साधे सेवकाकडूनही शिकायचं आहे, जो वाईट सेवक असेल त्याच्याकडूनही शिकायचं आहे, चांगला सेवक आहे त्यांच्याकडूनही शिकायचं आहे. शिकण्याचा प्रयत्न करा. हा मार्ग तत्वशब्द नियमावर आहे, सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरणावर आहे. आचरण जर शुद्ध असेल तर कर्म चांगले राहतील, आचरण जर अशुद्ध असतील तर कर्म वाईट होतील. काय होईल? कर्म वाईट होईल. एवढी मोठी आपल्याला दैवी शक्ती दिली. सायंकाळची प्रार्थना मिळतो, आपण सकाळी येतो, विनंती करतो, भगवंताला मागतो. सायंकाळी येतो, विनंती प्रार्थना करतो, माफी मागतो, भगवंताला मागतो, बाबा मला काय द्या? नोकरी द्या, माझा मुलगा नोकरीवर लागला पाहिजे, 1 लागला पाहिजे सांगितलं, 1 लागला तरी दुसरं लागलं मिळालं पाहिजे, मला बंगला मिळाला पाहिजे, माझ्या धंदा चालला पाहिजे. मागण्याचं काम आपलं करतो, पण देण्याचं काम. मग बाबांनी म्हटलं तर मला दे, काय देतोस? दुकानामध्ये गेल्यानंतर काय देतो आपण? दुकानदाराला पैसा देऊन त्याच्याकडून काय घेतो? वस्तू घेतो. त्यानंतर पुन्हा जातो, भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत, उधारी दे, देऊन देतो. पुन्हा जातो, काही दिवसांनी भाऊ मला उधारी दे, देऊन देतो. पुन्हा जातो, उधारी मागतो, देऊन देतो. 4था वेळ त्याची सत्य मर्यादा प्रेमा निघून जातो आणि मग म्हणतो भाऊ
माझी तू उधारी आहे ते अजूनही दिलं नाही, आता तुला देणं बंद, आता मी तुला काही देऊ शकत नाही. बाबांची तसंच आहे, भगवंताही तसंच आहे. आपण मागून मागून मागतो, दररोज मागतो, पण बाबांना काय, बाबाही आपल्याला मागतात ना. काय मागतात? सत्य मिळाला प्रेमाचं शुद्ध आचरण आपल्याला मागतात. ते आपल्याला दररोज देणेच आहे. जो देईल तो घेईल, जो देणार नाही तो काय घेणार. मग आपल्याला द्यावंच लागेल आणि कुटुंबात सत्यवर्ध प्रेमाचे आचरण करावंच लागेल. नाही करणार कुटुंब उद्ध्वस्त होईल. कुटुंबाला शिकवायचं आहे. कुटुंबामध्ये 2 पती पत्नी असतात, मुलं बाळ असतात. काय करतात पती पत्नी? जर खरोखर सत्यवर्ध प्रेमाचे आचरण असतील तर मुलंही तसं होतील. अन्यथा काय होईल? कितीही आपल्याजवळ संपत्ती असेल, कितीही गाडी घोडी असेल, पण आपण जर त्या मुलांना संस्कार दिले नसतील तर काय होईल? मुलं असलेली बिल्डिंग नष्ट करू शकतात, असलेली संपत्ती दूर करू शकतात. म्हणजे आपल्याजवळ काही राहणार नाही. खरी संपत्ती आपली कोणती? मुलं आहे. मुलांना शिकवायचे आपल्याला. लहान लहान मुलं असतात, शिकवायचे आहे. मॅडमने सांगितलं आताच, घरचं कुटुंब आणि कुटुंबातील लोक. शाळेचा एक मुख्याध्यापक म्हणून काम करतो आहे. एका शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून मी काम करतो आहे. ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी त्या संस्थेवर प्रशासक आहे आणि त्या प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथला मी सचिव म्हणून काम करतो आहे. तिथेही मला जावं लागतं. संस्थेचे केसेस असतात, चार्डी कमिशनरचे केसेस असतात, तिथेही जावं लागतं. संस्थेचे कामही असतात. आणि ज्याचा सुदैव असतो, ज्या ठिकाणी नाही म्हणता नाही, मला सागोली शाखेच्या अध्यक्षपदही मिळालं. माझी इच्छाही नव्हती. साहेबांना सांगितलं होतं माझी इच्छा नाही हो, पण फॉर्म तर भरा, करू, का करायचं होईल. फॉर्म भरला आणि भगवंताने योग दिलं. म्हणजे कर्म जर चांगले असतील ना, मागण्याची गरज पडणार नाही. मागण्याची गरज पडणार नाही. कर्म हे आपल्या कर्माचे फळ आपल्याला चांगलं मिळत असतो आणि ते मिळतात. साधंसं उदाहरण एक माझ्या कुटुंबाचे देतोय. 1993 ला 98 ला माझ्या लहान मुलगा गर्भाशयात असताना शेवटच्या क्षणी तो डोळे पडला होता, हलतच नव्हता, त्याची हालचालच बंद होती. आणि मग काय झालं, आमच्या बाबासाहेबांच्या इथे या मार्गाची रूपरेषा होती. तिला वाटलं की मला मार्ग घ्यायचा आहे, मी मामाकडेच जाणार, मार्गच घ्यायचा आहे. आणि मग अशा अवस्थेत शेवटच्या क्षणी मी तिला तिच्या मामाकडे घेऊन गेलो. परंतु मामा घरी नव्हते, नागपूरला गेले होते, दवाखान्यामध्ये भरती केलं. माझा एक शाळा आहे, त्यांनी तीर्थ बनवून दिलं आणि त्या तीर्थामधून त्यावेळेस मी मार्गात नव्हतो. त्या तीर्थामधून 5 मिनिटात त्याची जी अवस्था होती ती खुलून गेली. म्हणजे गर्भाशय हलायला लागला. काही दिवसांनी डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर ती मामाकडेच थांबली. त्याच्यानंतर ती आईकडे थांबली. तिच्या मामाने सांगितलं की ज्यावेळेला तुमच्याकडे आमच्याकडे परमात्माचा एक कार्यक्रम आहे, तुम्ही या म्हणे. परंतु त्यांना हो म्हटलं मी, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष गेलो नाही. आणि शेवटी काय झालं, पुन्हा त्या बाळाची तब्येत बिघडली. 2.5 किलोचा बालक 1.5 किलोवर आला, ज्याची अवस्था एकदम शून्य झाली होती. त्याच्या ज्या नैसर्गिक क्रिया थांबल्या होत्या, दूध पिणं बंद होतं, बाथरूम बंद झाल्या होत्या. मला जेव्हा बोलवलं, मी गेल्यानंतर माफी मागितली आणि तीर्थ घेऊन घेतला. तर पूर्णपणे त्या ज्या संपूर्ण क्रिया पूर्ववत सुरू झाल्या, ते पूर्ववत सुरू झाल्या. आणि आज तो मुलगा माझ्या आर्मीमध्ये आहे, मणिपूरला आहे. आणि पहिला मुलगा मोठा मुलगा माझ्या भंडाऱ्याला बँकेमध्ये आहे.
मग सांगायचं असं की माझं जे कुटुंब आहे सुखी समृद्ध आहे, काहीही कमी नाही. आणि मला जेव्हापासून मला साहेबांनी म्हटलं की इथे कार्यक्रमात जायचं आहे, मी जात असतो. सन्माननीय मार्गदर्शक जे बाबामध्ये विलीन झालं असे निदारामजी सार्वे साहेब, त्यांनी जेव्हा मला जे सांगितलं या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, त्या ठिकाणी जायचं आहे, लिस्ट बनवायची, विचारायची गरज नाही, लिस्ट बनली, तुमचं नाव तिथे आहे, हो साहेब जायचं आहे, कधी जायचं आहे. म्हणजे जेवढं जास्त आपण भगवंताकडे लक्ष देऊ तेवढं आपलं कर्म चांगले असतील. ज्ञान मररस परस योगी, म्हणजेच आपण जे चांगल्या माणसाच्या जेवढ्या वेळ आपण थांबू तेवढं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि तो घेण्याचं काम करायचं, आपल्याला ज्ञान घेण्याचं काम करायचं, प्रत्येकाने घ्यावंच. आणि तो मिळेल कुठून? या सत्संगामधून मिळेल. ज्याने या सत्संगाला सोडलं त्यांनी भगवंताला सोडलं, भगवंत त्यांना कधी साथ देणार नाही. असो, वेळेच्या भान ठेवून मी माझे 2 शब्द इथे पूर्ण करतो. माझ्या बोलण्यात कदाचित कळत ज्या चुका झाल्या असतील किंवा कोणाला जरी लागलं असेल, सर्वप्रथम मी भगवान बाबा यांना क्षमा मागतो, मला क्षमा करा. महानदेगी बाबा जुमदेजी यांना क्षमा मागतो, मला क्षमा करा. आदरणीय सन्माननीय मंच, सर्व सेवसेविका पुनर्गोपाल सर्वांना मी क्षमा मागतो, मला क्षमा करा. सर्वांना माझा नमस्कार जी. धन्यवाद साहेब. साहेबांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं, खूप सुंदर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी इथे आपले अनुभव विचार दिले. त्यांनी ही मानव धर्माची शिकवण आपल्याला कुठे मिळेल ते सुद्धा सांगितलं. आणि प्रत्येक सेवकांना सुद्धा माहिती आहे, ते आहे चर्चा बैठक. म्हणून चर्चा बैठक में जाते जा सेवक नहीं तो फिर पछताना है. काय म्हणायचं आहे की चर्चा बैठक में जाते जा सेवक नहीं तो फिर पछताना है. खिला पिला कर देह बढ़ाई, ये भी अग्नि में जाना है, ये भी अग्नि में जाना है. हाडामासा रक्ताचं शरीर एक दिवस त्याची माती होणार आहे. परंतु हा परमेश्वराचा अंश जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत जेवढे सत्कार्य चांगले कार्य करणे जमत असेल तेवढे निश्चितच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक सेवक बांधवांनी करावा, असं सुंदरशे मार्गदर्शन साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. आता आपण आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शनाकडे वळत आहोत. दिनांक 4/1/26 केशवाडा वाघ या ठिकाणी गाव लेवलवर एक सामूहिक एकटेचे हवन कार्य पार पडले. आणि त्या निमित्ताने त्यांनी त्या दिवशी 4 तारखेला आपल्या भवनाकरिता त्यांनी 21,000 रुपयाची देणगी दिली. हा मंडळाला 21,000ची देणगी दिली. त्यांच्याकडे त्यांनी आपल्या गावामध्ये सत्ता सुद्धा बांधलेला आहे. आणि त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाचे जे पैसे तुम्ही तुमच्या उर्वरित रक्कम राहील ती रक्कम तुम्ही मंडळाला द्या आणि सहकार्य करा. तर पहा, त्या गावचे मार्गदर्शक श्रीमान रामभाऊजी ढेंगे यांनी जे उरलेली रक्कम आहे ती 21,000 रुपये पुन्हा आज त्यांनी मंडळाला सहकार्य केले आहे, देणगी दिलेली आहे. त्यांचे आजच्या मंडळाचे अध्यक्ष साहेब त्यांचे फुल उत्साह देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तसेच मी सर्व उरलेली देणगी त्यांनी संपूर्ण मंडळाला देणगी द्यावी असे मी त्यांना आणि सहकार्य करावं असं मी सर्व मार्गदर्शकांना विनंती करतो.
साहेबांनी मंडळाच्या वतीने एक सूचना समस्त मार्गदर्शक मंडळींना दिलेली आहे की मंडळाअंतर्गत जे जे कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये परिसरामध्ये घेत असतो त्याची उर्वरित राशी आपण मंडळाला कार्यक्रमाचा संपूर्ण हिशेब झाल्याच्या नंतर सादर करावी असे आवाहन समस्त मार्गदर्शक मंडळीला सेवक बांधवांना या निमित्ताने केलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. प्रमुख मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवक बांधवांना माझी विनंती आहे की आपण बाहेर इतरत्र कुठेही जर फिरत असाल तर त्या ठिकाणून कार्यक्रमस्थळी येऊन बसण्याची कृपा करावी. बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी जे मार्गदर्शन मिळत आहे ते उद्या मिळेल याची शाश्वती नाही, परंतु बाजारात जे मार्केटमध्ये साहित्य मिळत आहे ते तुम्हाला नंतर मिळू शकतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शनाला सुरुवात करण्याआधी आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मानव धर्माचे संस्थापक तुम्हा आम्हा सर्व सेवक बांधवांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचं ज्यांनी स्वागत केलं असे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय तुमसरे साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवकांना मार्गदर्शन करावं. भगवत कृपा जागृत आहे ती सर्व मानवामध्ये विराजमान आहे. अशा भगवत कृपेला आपण प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार नमस्कार. धन्यवाद. भगवत प्राप्ति करता निष्काम परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा दारगाव इथे भव्य दिव्य असे सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे आणि त्यानिमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केलेले आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विकासदाता आपले सर्वांचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्रीमाननीय रवी भाऊजी गायधने यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव श्रीमाननीय किरण भाऊ राऊत यांना सुद्धा माझा नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे संचालक श्रीमाननीय गुलाबरावजी साठवणे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व माजी पदाधिकारी कार्यकर्तागण मार्गदर्शकगण सर्वांना माझा नमस्कार. उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. पहा, आतापर्यंत आपल्याला मार्गाविषयी बरीच माहिती मिळाली आहे. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं ह्या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत, यांचा काय. म्हणून बाबांनी विचार केला आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन गटामध्ये जाऊन मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला. मानव जागले आणि या मार्गात जुळले. कारण या मार्गात येणारा प्रत्येक सेवक
कोणत्या नाही कोणत्या दुःखाना ग्रासलेला होता, तो भटकत होता. कारण आपण अनेकामध्ये असताना काही वैद्वाने केला, पंडित पूजाने केला, हवन पूजन केला, परंतु आपले दुःख दूर झाले नाही. का? कारण काय? आपण सगळे देवाची पूजा करत होतो, सगळे देवाची पूजा करत होतो. पूजा करत असताना एक एक सेकंदाला आपण नाव घेत होतो. ब्रह्माचं नाव घेतो, विष्णूचं नाव घेत होतो, शंकराजीचं नाव घेत होतो, असे कितीतरी देवाचे नाव घेत होतो. परंतु सगळे येत होते. प्रथम जर समजा शंकरजी आला, मग त्याच्यानंतर विष्णू आला, तो विष्णू काय म्हणते, शंकरजीला बोलावलं आणि मलाही बोलावलं. म्हणून याचा विश्वास माझ्यावर नाही, याचा विश्वास माझ्यावर नाही, म्हणून ते दोघेही गेले वापस. दुःख जसे ते तसे राहिले. आज महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून एकच भगवंत बाबा हनुमानीला मानून आपण आपल्या कुटुंबामध्ये ज्या दिवशी भगवंताची ज्योत लावली, त्या दिवशी भगवंताची ज्योत लावली, त्या दिवसापासून दुःख दूर होणं सुरू झालं. ही अशी दैवी शक्ती आहे. या दैवी शक्तीला टिकवून ठेवण्यासाठी बाबाने दिलेले नियमाप्रमाणे वागणे आहे. बाबाने सांगितलंय, या मार्गात येणारा माझा सेवक कधीही दुःखी राहू शकत नाही. राहिला असेल आपल्या कर्मभोगाला, कर्मभोग आणि कर्मयोग. आपण अनेकामध्ये असतो, मार्गात नव्हतो त्यावेळेस आपण आपल्या कर्माला भोगत होतो. परंतु ज्या दिवशी या मार्गात जुळलो, भगवंताची ज्योत आपल्या कुटुंबात लावला, त्या दिवसापासून आपलं दुःख दूर झालं, भोग योग मिळाला. अशी ही दैवी शक्ती आहे. या मार्गात हजारो लोक आले, करोडो लोक आले. कसे आले? हजारो लोक आले. परंतु हे बाराखाचं पाणी पिणारे लोक आले. असा सरळ सुद्धा माणूस कोणी या मार्गात जुळला नाही. कोण्या ना कोण्या परिस्थितीमध्ये, कोण्या ना कोण्या व्यसनामध्ये होते. 12 घाटचं पाणी पिऊन आले, पण एकाच घाटावर आले, म्हणून आपलं दुःख दूर झालं. अशी ही दैवी शक्ती आहे. या दैवी शक्तीचा वापर जर आपल्या कुटुंबामध्ये बाबाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे जर केला, तर आपण कधीही मागे राहू शकणार नाही, कधीही मागे राहू शकणार नाही. या मार्गात बाबा म्हणत, या मार्गात जुळणारा व्यक्ती कधी दुःखी राहू शकत आणि गरीब राहू शकत नाही. ना राहिला असेल तर आपल्या कर्मानं राहिला म्हणे. कोण म्हणे? बाबा म्हणत आपल्या कर्मानं राहिला म्हणत. तुम्ही जर बाबाच्या भेटीला गेले, बाबाच्या भेटीला गेले तर बाबा सांगत होतं, आपण आपल्या भीती सांगत होते. कुठं जरी चुकला म्हणे, सांग म्हणे भगवंताला, आणि आपल्या मार्गदर्शकाकडे सांग म्हणे, हिस्ट्री पूर्ण ना, तो जसा सांगेल त्या पद्धतीने कार्य कर म्हणे. परंतु आज मार्गदर्शकाला जात नाही. एखाद्या कोणी आमच्यासारख्या पदाधिकारी जाते ना, पदाधिकारी म्हणते तर तुला मार्गदर्शक जाण्याची काही जरूरत नाही. का कारण आहे? जर बाबांना समजा कार्य दिलं असतं तर ह्या मार्गदर्शकाला अधिकार दिला नसता. हा मार्ग शब्दावर आहे. कोणी मार्गदर्शन अशी
राग रांगोळी भुभुती दिली नाही तुम्हाला. का घेऊन आपल्या घरी लावून टाक. शब्द आहे, शब्दही भगवान आहे, शब्दही शैतान आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये व्यवहार केल्या, सेवकामध्ये व्यवहार केल्या, तर तुमच्याजवळ सदैव जागृत शक्ती, सदैव जागृत शक्ती आहे. जर तुम्ही कमी जास्त केल्या, काय होईल याची काही गॅरंटी नाही. नो गॅरंटी. कोण गॅरंटी देते? मार्गदर्शक गॅरंटी देते, पदाधिकारी गॅरंटी देते, परंतु बाबांना गॅरंटी देणार. जर माझा सेवक बाबाच्या शेकुलपणे वागेल, त्याला काठाही सुद्धा करणार. एक तुम्हाला ह्या कालभराची गोष्ट सांगतो. त्यागी सेवक 15-16 वर्ष झाले. किती वर्ष? 15-16 वर्ष झाले. पती पत्नीचा झगडा झाला. का झाला? पती पत्नीचा झगडा झाला. आपल्या मार्गामध्ये सायकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण दररोज म्हणतो, मुलाला आणि पती देवाला वाईट शब्दात बोलू नये. बाईला विसर पडली आणि विसर पडल्यानंतर बाईनं आपल्या नवऱ्याला लाताना मारलं. का मारलं? लाताच्या लाता मारला. बाईच्या तोंडचं कालचे शब्द काल ते बाई सांगत म्हणे, मी लाता मारलो म्हणे आपल्या नवऱ्याला ना. तेव्हापासून माझ्या पायाला बावची झाली. का म्हणे? बावची झाली. बावची मारू सगळ्यांना मारू. बावची झाली म्हणे ना. दुरुस्त होत राहिलं म्हणे. 3 मार्गदर्शकाकडे गेलो म्हणे. किती? 3 मार्गदर्शकाकडे गेलो म्हणे. पण काही आराम नाही होत. बाई म्हणला, तुझे कर्मभोग आहे, तू कर्मभोगानं भोगून राहिलीस, कर्मभोगानं भोगून राहिलीस. आता काय करू म्हणे? सांग म्हणला भगवंताला. म्हणे, माझ्या मुलानं नोकरी लागली आशिया बँकमध्ये, परंतु काही कारण असतो त्याची नोकरी सुटली. म्हणजे त्यानं स्वतः सोडलं. म्हणे, मी या बँकेत नोकरी करत नाही. मी IAS अधिकारी, IPS अधिकारी होईल. मी परीक्षा देणे पास होईल. जर मी IAS अधिकारी होणार नाही तर मी आपल्या घरची कास्तकारी करीन. शब्द पहा, आपल्या घरची कास्तकारी करीन. भगवंतांना शब्द ऐकून दिला. भगवंतांना शब्द ऐकलं आणि IAS अधिकारी झाला नाही, MPSC परीक्षा झाला नाही आणि आता तो स्वतः कास्तकारी शिकलेला पोरगा कास्तकारी करतो. पण त्याच्यामध्ये त्याचा काही फायदा नाही. त्याचाही त्याची फायदा नाही. आईनं मारलं पोरांना, डोक्यावर मारलं. कोटी मारलं? डोक्यावर मारलं. त्यालाही बावची झाली. पोरालाही बावची झाली. पैसा पूर्ण